24चे क्वेश्चन बघूया. पहिला क्वेश्चन बघा. स्टार्ट करा बघा. ट्वेंटी 24चे क्वेश्चन स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन काय दिलं बघा. इंटिग्रेशन ऑफ टू मायनस टॅन एक्स अपॉन 3 प्लस टॅन एक्स डीएक्स इज इक्वल टू व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. बघा अजून बाकी जॉईन व्हायचे आहेत, तोपर्यंत तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे, काय करता येईल बघा. स्टार्ट करूया. 6 वाजले आता. टू मायनस टॅन एक्स आहे बघा. त्या ठिकाणी टॅनचं तुम्ही काय करू शकता बघा. साइन एक्स अपॉन कॉस एक्स डिवायडेड बाय 3 प्लस टॅनचं परत आपण साइन एक्स अपॉन कॉस एक्स टी एक्स केलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काय होईल बघा. 2 कॉस एक्स मायनस साइन एक्स, डिनॉमिनेटर कॉस एक्स येणार आहे आणि परत डिवायडेड बाय जो डिनॉमिनेटर दिलाय तो सेम डिनॉमिनेटर कॉस कॅन्सल होईल आणि इथं परत क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 3 कॉस एक्स प्लस साइन एक्स राहील डीएक्स. आता हा जो टाईप आहे बघा, तो हा टाईप तुम्हाला आठवते का बघा, की जो ए कॉस एक्स प्लस बी साइन एक्स अपॉन सी कॉस एक्स प्लस डी साइन एक्स डीएक्स या टाईपमध्ये आहे का बघा. ह्याच्यामध्ये आपण जो न्यूमरेटर आहे ना तो चेंज करत होतो ना. न्यूमरेटर कसा चेंज करतो बघा आपण. ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर या फॉर्मनी सॉल्व्ह केलं तर हे आन्सर येईल का बघा. बघा चेंज करून न्यूमरेटर चेंज करा. न्यूमरेटर तुमचा किती आहे बघा. 2 कॉस एक्स मायनस साइन एक्स प्लस ए इंटू डिनॉमिनेटर 3 कॉस एक्स प्लस साइन एक्स प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काढला तर काय राहणार बघा. -3 साइन एक्स प्लस कॉस एक्स. आता इक्वेलिटी ऑफ टर्म्स करायचे आहेत बघा टू साईडच्या. तर हे 2 कॉस एक्स मायनस साइन एक्स इज इक्वल टू कॉसच्या टर्म बघा काय राहणार आहे. कॉन्स्टंट टर्म येणार आहे तुमचा. कॉसचा कोइफिशियंट पहिल्यांदा 3 आहे आणि या बाजूला येणार आहे बी इंटू ब्रॅकेट कॉस एक्स प्लस साइन एक्सचा कोइफिशियंट येणार ए -3b इंटू साइन एक्स. आता कम्पेअर केला तर बघा कॉसचा जो कोइफिशियंट आहे तो 3a प्लस बी आणि या बाजूला आहे 2. तर ही व्हॅल्यू राहणार बघा 3a प्लस बी इज इक्वल टू 2. अँड सेकंड इक्वेशन तुम्हाला मिळणार बघा a -3b इज इक्वल टू -1. आता हे जर दोन इक्वेशन सायमल्टेनियस सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला ए आणि बी ची व्हॅल्यू मिळेल का बघा. किती येते जरा तुम्ही ट्राय करून बघा. हे इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 1 ला मल्टिप्लाय बाय 3 करा, इक्वेशन नंबर 2 ऍड करा. 3 ला मल्टिप्लाय केल्यावर काय राहणार बघा. 9a प्लस 3b इज इक्वल टू 6. सेकंड इक्वेशन आहे तुमचं a -3b इज इक्वल टू -1. दोघांचं ऍडिशन करायचं आहे.
10a इज इक्वल टू 5. देअरफॉर a इज इक्वल टू 1/2 मिळेल बघा. 5/10 दॅट इज 1/2. a ची व्हॅल्यू पुट करा कोणत्या इक्वेशन मध्ये. मी समजा फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट केलं a ची व्हॅल्यू, तर 3/2 प्लस b इज इक्वल टू 2. b इज इक्वल टू हाफ राहील का बघा. 2 मायनस 3/2 1/2. a आणि b मिळाला. तुम्ही आता या इक्वेशन मध्ये पुट करू शकता इथं a आणि b, म्हणजे हा न्यूमरेटर चेंज होणार ना आता तुमचा. तर तो न्यूमरेटर बघा काय आहे बघा. 2 मायनस कॉस एक्स मायनस साइन एक्स इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू हा पुट करूया. जे काय होईल बघा न्यूमरेटर मध्ये, हाफ इन टू बॅकग्राऊंड केलं नाही का कळलं. बघा काय राहिलेलं आहे आपलं आता. न्यूमरेटर चेंज करायचं आहे. 2 कॉस एक्स मायनस साइन एक्स ए इंटू दॅट इज 1/2 इंटू 1/2 इंटू 3 cos x प्लस साइन एक्स. 3 cos x प्लस साइन एक्स प्लस बी ची व्हॅल्यू परत हाफ आहे बघा. हाफ ऑफ ब्रॅकेटमध्ये -3 साइन एक्स प्लस कॉस एक्स. -3 साइन एक्स प्लस कॉस एक्स. ही व्हॅल्यू फाइंड कुणाची केली बघा आपण. 2 cos x मायनस साइन एक्स. 2 cos x मायनस साइन एक्स. आता इंटिग्रेशन मध्ये काय होईल बघा. इंटिग्रेशन मध्ये हाफ ऑफ ब्रॅकेट 3 cos x प्लस साइन एक्स प्लस हाफ ऑफ -3 साइन एक्स प्लस कॉस एक्स डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये बघा 3 cos x प्लस साइन एक्स इंटू dx. तुम्ही पण सॉल्व्ह करा एक्झाम्पल. आता परत जर सेपरेट केला तर हे हाफ बाहेर होईल का बघा. आणि परत जर सेपरेट केला तर 3 cos प्लस साइन एक्स कॅन्सल होईल. 1 dx राहणार. प्लस हाफ परत बाहेर राहील. -3 साइन एक्स प्लस कॉस एक्स डिवायडेड बाय 3 cos x प्लस साइन एक्स इंटू dx. 1/2 1चं इंटिग्रेशन x आलं हे 1/2. आणि इथं जो फॉर्म्युला यूज करायचा आहे बघा, तो इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स dx किती येणार बघा. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. 3 कॉसचा डेरिव्हेटिव्ह -3 साइन एक्स, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आला इंटू लॉग ऑफ 3 कॉस एक्स प्लस साइन एक्स प्लस सी. हे इंटिग्रेशनचा आन्सर येईल का बघा. आता तुम्हाला कम्पेअर करायचं आहे. 1/2 तुम्ही कॉमन घेतला तरी चालेल. 1/2 कॉमन घ्या. ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस लॉग ऑफ 3 cos x प्लस साइन एक्स ब्रॅकेट कम्प्लीट प्लस. कम्पेअर केल्यानंतर बघा एक्सचा कोइफिशियंट म्हणजे अल्फा आहे. एक्सचा कोइफिशियंट म्हणजे अल्फा आहे, म्हणजे इथं तुमचा अल्फा जो येणार आहे तो 1 येईल. साइन एक्सचा कोइफिशियंट बीटा आहे, म्हणजे परत बीटाची व्हॅल्यू पण 1 होईल. गॅमाची व्हॅल्यू 3 झाली. अल्फा बीटा गॅमा मिळाला. आणि तुम्हाला फाइंड काय करायचं बघा. अल्फा प्लस बीटा गॅमा. अल्फा प्लस बीटा गॅमा दॅट इज अल्फा व्हॅल्यू 1 झाली. बीटा व्हॅल्यू 1 इंटू गॅमा 3. 1 प्लस 3 दॅट इज आन्सर इज 4. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. बघा कळालं का. टाईप समजला का बघा. मेन टाईप आहे तुमचा हा, की ए कॉस एक्स प्लस बी साइन एक्स अपॉन सी कॉस एक्स प्लस डी साइन एक्स असेल तर याच्यामध्ये आपण चेंज करतोय तो न्यूमरेटर ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. आलं कसं बघा सगळ्यांना. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पीडीएफ नंतर मी सेंड करतो ग्रुपवरती आन्सर. सेकंड क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे.
वाचा व्यवस्थित. इफ इंटिग्रेशन ऑफ 1 बाय स्क्वेअर रूट मध्ये पॉवर 5 आहे त्याची, म्हणजे 1/5 आहे, x-1 रेज टू 4 इंटू x+3 रेज टू 6 आहे. आता हा टाईप तुमचा काल झाला होता का बघा? 2025 मध्ये सुद्धा एक्झाम्पल घेतलं होतं बघा मी, की x-अल्फा रेज टू m x-बीटा रेज टू n असेल. तर आपण x-बीटा x-अल्फाच्या डिनॉमिनेटर मध्ये घेतोय आणि ही जी पॉवर आहे ना ती सेम करून घेतोय आपण. आता एक तर तुम्ही ह्या एक्झाम्पल मध्ये काय करू शकताय बघा, की 1/इंटिग्रेशन x-1 रेज टू 4 आहे, त्याची पॉवर परत 1/5, दॅट इज 4/5 x+3 रेज टू 6/5 इंटू dx होईल. आता काय सांगितलं बघा, की हे जे डिनॉमिनेटर मध्ये आहे ना, ती ही व्हॅल्यू जी आहे x-बीटा x-अल्फाच्या डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचं आणि पॉवर पण सेम करायची आहे. म्हणजे x-अल्फा जो आहे ना त्याची पॉवर m आहे, तर याची पण पॉवर m करून घ्यायची. हे थोडक्यात तुम्हाला काय करता येईल बघा, की जे x-1 रेज टू 4/5 डिवायडेड बाय x+3 रेज टू 4/5 करा, इंटू x+3 रेज टू 6/5 इंटू x+3 रेज टू 4/5. ऍडजस्टमेंट केलेली टर्म समजली का बघा? x+3 रेज टू 4/5. ओके. देन यानंतर काय होईल बघा, ही पॉवर सेम झाली तुमची. आपण एकाच ब्रॅकेटमध्ये लिहिलं तर चालेल. ते x-1/x+3 पॉवर जी आहे ती 4/5 होईल, आणि हा जो बेस आहे तो इक्वल झाला, पॉवर मध्ये ऍडिशन होईल. ऍडिशन करायला गेलो तर 1/6 + 4 10/5 दॅट इज 2 x+3 पॉवर 2 इंटू dx. आणि हे केल्यानंतर हा जो रेशो घेतलाय ना त्याला आपण सबस्टिट्यूशन ठेवायचं आहे. जिथं जे सबस्टिट्यूशन ठेवणार तुम्ही ते x-1 डिवायडेड बाय x+3 इज इक्वल टू टी ठेवलं. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढला तर सेकंड फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मायनस फर्स्ट सेकंड डेरिव्हेटिव्ह डिवायडेड बाय सेकंड स्क्वेअर इज इक्वल टू dt बाय dx. प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल होईल, +3 मायनस मायनस प्लस होईल, दॅट इज ते 4 होईल. पण इथं जे ऍडजस्टमेंट करायची ती 1 करायचे, म्हणजे ते 1/x+3 चा स्क्वेअर इंटू dx इज इक्वल टू dt/4 राहील. ओके. बर काय राहणार बघा, 1/1/T⁴/5 इंटू dt/4. 1/4 कॉन्स्टंट बाहेर घ्या, 1 जे T⁴/5 आहे न्युमरेटर मध्ये घ्या, पॉवर ती निगेटिव्ह झाली बघा, दॅट इज T⁻⁻⁴/5. आणि इथे x⁴n चा फॉर्म्युला यूज होईल. काय येणार बघा, x⁴n+1 -4/5 +1 दॅट इज 1/5 डिवाइड बाय 1/5 प्लस c. 5/4 इंटू T⁻1/5. टी मीन्स काय बघा तुमचा, x-1/x+3 रेज टू 1/5 प्लस c. आता क्वेश्चन मध्ये जे सांगितलेलं आहे आपल्याला ते काय करायचं आहे बघा, की ब्रॅकेटच्या बाहेर जो ए आहे तो ए तुमचा तुम्हाला मिळेल 5/4. रेज टू पॉवर जी आहे ती बी आहे, बी व्हॅल्यू 1/5. अल्फा जो आहे तो एक्सचा कोइफिशियंट न्युमरेटर मधला तो 1 आहे, आणि बीटा पण जो आहे तो डिनॉमिनेटर मधला एक्सचा कोइफिशियंट सुद्धा 1 आहे. आता हे सगळ्या व्हॅल्यू काढल्यानंतर जे रिक्वायर्ड आन्सर आहे बघा तुम्हाला, काय रिक्वायर्ड आहे बघा, की अल्फा प्लस बीटा दॅट इज अल्फा प्लस बीटा तर व्हॅल्यू 2 झाली, प्लस 20 टाइम्स ऑफ ए बी. ए बीचं बघा व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन, ए बी तुमचा ए 5/4 आहे आणि बी व्हॅल्यू 1/5 आहे, 5 कॅन्सल होईल इंटू 1/4 होईल, दॅट इज 2 + 5. आन्सर 7 येईल का बघा, फायनल आन्सर 7 येईल. बघा कळालं का? डाऊट असेल तर विचारा.
ठीक आहे, काल झालेलाच टाईप आहे बघा, तो रिपीट झाला बघा आता. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, मी नेक्स्ट क्वेश्चन घेतो बघा. ठीक आहे, थर्ड नंबर क्वेश्चन काय दिलं बघा. आय ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन दिलेलं आहे. कालचा परत फॉर्मॅट आला का बघा तुम्हाला. आय ऑफ 0 इज इक्वल टू 3 दिलंय, म्हणजे याच्यामध्ये जे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी आहे ती व्हॅल्यू फाइंड करावं लागणार. बरं, मग आता मेन इंटिग्रेशन काय तुम्हाला दिले बघा, की आय ऑफ एक्स जो दिलेला आहे तुम्हाला, तो 6/sin² एक्स आहे. ते कसं लिहू शकताय बघा. 6 × cos² एक्स डिवायडेड बाय 1 - cot एक्सचा झाला स्क्वेअर इंटू dx. करेक्ट. आता कॉटचा डेरिव्हेटिव्ह तिथं प्रेझेंट असल्यामुळे तुम्ही कॉट एक्सला थी ठेवू शकताय, आणि जर डिफरन्शिएट केलं तर कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस येणार. मायनस मी राईटला घेतो बघा, म्हणजे मला इथं लिहायला येईल cos² एक्स dx इज इक्वल टू मायनस dt. therefore I of x इज इक्वल टू इंटिग्रेशन cos² एक्स dx ची व्हॅल्यू आहे मायनस dt. न्युमरेटर मध्ये 6 आहे तसा राहिला बघा, बरोबर आहे का. आणि 1 मायनस जे कॉट एक्स आहे ते टी आहे, त्याचा काय झाला बघा स्क्वेअर. सॉल्व्ह करा तुम्ही पण हा. आता जे मी कॉट एक्स ला टी ठेवलाय, तुम्ही तिथं 1 - cot x असेल तरी तिथं टी ठेवला तरी चालेल ना, कसंही करू शकता. तर आता पुढे काय राहील बघा. आय ऑफ एक्स इज इक्वल टू -6 बाहेर येईल, आणि हे 1 - t⁻²⁻² करा इंटू dt. ओके. आय ऑफ एक्स इज इक्वल टू -6, x⁻n फॉर्म्युला यूज केला तर 1 - t⁻−1 अपॉन -1 येणार. आणि काळजीपूर्वक जो 1 - t आहे ना, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला पाहिजे ना कॉम्पोजिट फंक्शनचा इंटिग्रेशन मध्ये. तो डिनॉमिनेटर मध्ये मायनस येणार, प्लस सी राहील. फायनली तुम्हाला आय ऑफ एक्स काय मिळणार बघा. मायनस मायनस 3 टाइम्स ऑफ मायनस आहे, म्हणजे मायनस राहणार. आणि 1 - t⁻−1 आहे. पॉवर डिनॉमिनेटर मध्ये गेली तर काय राहणार बघा. 1 - t 1 - t प्लस 6 राहणार. ठीक आहे, परत टी ची जी व्हॅल्यू आहे बघा ती पुट करा. आय ऑफ एक्स इज इक्वल टू -6 डिवायडेड बाय 1 - cot x प्लस सी. हे तुम्हाला मिळालं आय ऑफ एक्स ची व्हॅल्यू. ओके. पण आता आपल्याला गिवन काय दिले बघा. आय ऑफ 0 व्हॅल्यू 2 दिले, तर याच्यामध्ये पुट एक्स इज इक्वल टू 0 पुट करा. ते काय होईल बघा व्हॅल्यू. एक्स 0 पुट केला तर एक्स ची व्हॅल्यू 0 पुट केला तर ही व्हॅल्यू काय होणार बघा. नॉट डिफाईन होईल ना, आणि टॅन 0 0 आहे. कॉट 0 नॉट डिफाईन होईल, म्हणजे डिनॉमिनेटर इन्फिनिटी झाला, म्हणजे ही व्हॅल्यू, ह्याचा आन्सर 0 येणार. म्हणजे आय ऑफ 0 इज इक्वल टू, ही व्हॅल्यू काय झाली बघा, 0 प्लस सी. बट आय ऑफ 0 गिवन दिलेले आहे 3. 0 प्लस सी 3, जी सी झालं, सी ची व्हॅल्यू 3 मिळाली. देअरफॉर फायनली तुम्हाला आय ऑफ एक्स जो मिळाला तो -6 अपॉन 1 - cot x प्लस 3 मिळाला. व्हॅल्यू काय करायची बघा आता. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला π/2 पुट करायची, म्हणजे परत ह्यामध्ये आपल्याला पुट एक्स इज इक्वल टू π/12 पुट करायचे. सॉरी, π/2 नाही, π/12 पुट करायचे. एक्स ची व्हॅल्यू π/12 पुट करूया. आय ऑफ π/12 इज इक्वल टू -6 अपॉन 1 - cot x -6 अपॉन 1 - cot π/12 प्लस 3 आहे, ते प्लस 3 आहे तसं लिहा. ठीक आहे. तुम्हाला आता व्हॅल्यू काढायला लागणार आहे बघा कॉट π/12.
तुम्ही tan पाय बाय 12 ची व्हॅल्यू फाइंड केली तरी चालेल. tan पाय बाय 12, पाय बाय 12 दॅट इज 15 डिग्री ना. ही जी व्हॅल्यू आहे ती tan 15 डिग्री आहे. tan 15 तुम्हाला काढायचं असेल तर माहित असेल व्हॅल्यू तर 45 मायनस 30 करा. ओके. tan ऑफ a मायनस बी यूज करा. tan a दॅट इज tan 45 1, tan b tan 30 व्हॅल्यू 1 अपॉन 1 प्लस tan a इंटू tan b. सॉल्व केलं तर हे √3 मायनस 1 अपॉन √3 प्लस 1. रॅशनेशन पण करू शकताय. ही व्हॅल्यू जी निघेल ती tan पाय बाय 12 ची आहे. आपल्याला लागणार आहे व्हॅल्यू cot पाय बाय 12. Therefore, I of pi by 12 is equal to minus 6 upon 1 minus ही व्हॅल्यू पुट करा. √3 मायनस 1 रेसिप्रोकल करायला पाहिजे ना याचा, कारण कॉट पाय बाय 12 काढताय. रेसिप्रोकल केला तर √3 प्लस 1 अपॉन √3 मायनस 1 प्लस 3 बाय 1 मायनस 6 इंटू √3 मायनस 1. मी एलसीएम घेऊन डिनॉमिनेटर जो आहे ना, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्युमरेटरला मल्टिप्लाय केला. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर √3 मायनस 1 मायनस ऑपरेट करा √3 मायनस 1 प्लस 3 प्लस मायनस √3 कॅन्सल होईल. -1 मायनस 2 मायनस 6 बाय -2 दॅट इज ती व्हॅल्यू राहणार बघा 3 इंटू √3 मायनस 1 प्लस 3. आत मल्टिप्लाय केला तर 3 √3 -3 प्लस 3 प्लस मायनस √3 कॅन्सल होईल. दॅट इज I ऑफ पाय बाय 12 इज इक्वल टू 3 √3. फायनली तुम्हाला काढायचं काय बघा, I ऑफ पाय बाय 12. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. बघा सगळं बरोबर आहे का? ही व्हॅल्यू तुम्ही ऑब्लिक अशी पण लक्षात ठेवू शकता. हे जर रॅशनेशन केलात तुम्ही तर √3 मायनस 1 √3 प्लस 1 √3 मायनस 1 √3 मायनस 1. न्युमरेटर मल्टिप्लाय केला तर √3 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर होणार ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. आणि डिनॉमिनेटरमध्ये ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर 3 मायनस 1 4 मायनस 2 √3 डिवायडेड बाय 2 दॅट इज tan पाय बाय 12. जी एक्झॅक्ट व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे ती आहे 2 मायनस √3. ही लक्षात ठेवा. tan पाय बाय 12 व्हॅल्यू 2 मायनस √3. ती सुद्धा इथं तुम्ही पुट केला तर रेसिप्रोकल करायला लागला असतं तुम्हाला कॉट पाय बाय 12 ची व्हॅल्यू. ओके. सगळ्यांनी क्लिअर झालं का बघा? क्वेश्चन समजलं का बघा? टाईप समजले का बघा? की तुम्हाला आय ऑफ एक्स किंवा एफ ऑफ एक्स म्हणून किंवा जी ऑफ एक्स म्हणून फंक्शन दिलं जाते आणि एक गिवन काय तर व्हॅल्यू दिलेली असते, त्याच्यावरून तुम्हाला सी ची व्हॅल्यू फाइंड करता येईल. आणि परत एखाद्या फंक्शन मध्ये काल जसं एफ ऑफ 1 वगैरे होतं ना, जी ऑफ पाय बाय 2 जी डॅश ऑफ पाय बाय 2, तसंच तुम्हाला ह्या एक्झाम्पल मध्ये सांगितले आय ऑफ पाय बाय 12 व्हॅल्यू. ओके, क्लिअर झाले का बघा सगळ्यांना? मी नेक्स्ट क्वेश्चन घेतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलंय. 4th नंबर क्वेश्चन, इंटिग्रेशन ऑफ 1 बाय ए स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स. आता टाईप परत पुन्हा लक्षात ठेवा की 1 अपॉन ए स्क्वेअर किंवा ए प्लस मायनस बी कॉस स्क्वेअर एक्स dx 1 अपॉन ए प्लस मायनस बी साइन स्क्वेअर एक्स dx किंवा दोन्ही जरी असेल समजा 1 अपॉन ए कॉस स्क्वेअर एक्स प्लस मायनस बी साइन स्क्वेअर एक्स dx. हा जो टाईप आहे या टाईप मध्ये न्यूमरेटर डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स और साइन स्क्वेअर एक्स डिवाइड करायचं आणि सॉल्व्ह करायचं. आता क्वेश्चन मध्ये तुम्हाला मेन्शन केले साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर दोन्ही आहे. आता दोन्ही असल्यामुळे तुम्ही आयदर साइन स्क्वेअरने और कॉस स्क्वेअरने डिवाइड करू शकताय. मी आता समजा कॉस स्क्वेअरने डिवाइड केलं त्या एक्झाम्पल मध्ये, डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. कॉस स्क्वेअर एक्स नंतर डिवाइड केला तर 1 बाय कॉस स्क्वेअर एक्स न्यूमरेटर मध्ये येणार सेक स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय साइन स्क्वेअर बाय कॉस स्क्वेअर दॅट इज टॅन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर कॅन्सल होईल बी स्क्वेअर होईल. ओके.
आता डिनॉमिनेटर जर तुम्ही बघितलात तर ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर आहे आणि न्युमरेटरमध्ये आहे सेक्स स्क्वेअर एक्स. तर तुम्हाला इथं लक्षात येईल की सबस्टिट्यूशन जे ठेवायचं आपल्याला ते टॅन एक्सला टी ठेवायचं. टॅन एक्सला जर टी ठेवला आणि डेरिव्हेटिव्ह काढला तर सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी झालं. ओके, तर काय राहील बघा, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ए स्क्वेअर टी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि हा जो न्युमरेटरचा पार्ट राहिला बघा सेक्स स्क्वेअर एस डी एक्स दॅट इज कन्वर्ट इंटू झाला डी टी मध्ये पार्ट. ओके, आता इथं परत तुम्हाला फॉर्म्युला लागणार त्याच्यामध्ये तो 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स. तर याच्यामध्ये जो व्हेरिएबलचा कोइफिशियंट आहे ए स्क्वेअर तो कॉमन घेतला तर 1/a² इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बाय ए स्क्वेअर इंटू डी टी. हा फॉर्म्युला कन्वर्ट झाल्यामुळे काय येणार बघा, 1 अपॉन ए दॅट इज बी बाय ए इंटू टॅन इनवर्स टी अपॉन बी बाय ए एक्स अपॉन ए प्लस सी येणार. कॅन्सल काय होईल बघा, एक कॅन्सल होईल तर राहणार किती बघा, 1 अपॉन ए बी इंटू टॅन इनवर्स ए बाय बी इंटू टी प्लस सी झालं. हा जो फाइंड केला तुम्ही ते इंटिग्रेशनचा आन्सर फाइंड केला का बघा. आता हे कम्पॅरेटिव्हली आपल्याला गिवन काय दिलेलं आहे बघा, की याचं इंटिग्रेशन आपल्याला दिलेलं आहे ना राईट साईडचं. तर ते दिलंय तुम्हाला 1/12 टॅन इनवर्स ऑफ 3 tan x प्लस सी झालं. सी तर सी कॅन्सल होऊन जाईल आणि कम्पेअर केलात तर तुम्हाला व्हॅल्यू मिळून जाईल ए बी ची व्हॅल्यू 12 आणि ए बाय बी ची व्हॅल्यू आहे 3. ओके, काय मिळेल बघा, आता तुम्ही याच्यामध्ये मी आता नेक्स्ट पेज वरती घेतो बघा. ए बी ची व्हॅल्यू 12 परत लिहितो, ए बी ची व्हॅल्यू 12 अँड ए बाय बी इज इक्वल टू 3. ए बाय बी इज इक्वल टू 3 दिले. ए ची व्हॅल्यू काय राहणार बघा, 3b. ती परत यात पुट केलात तर हे इक्वेशन काय येणार बघा, ए ची व्हॅल्यू 3b इंटू बी इज इक्वल टू 12, बी स्क्वेअर इज इक्वल टू 4, बी इज इक्वल टू 2 मिळेल. बी ची व्हॅल्यू 2 मिळाल्यामुळे परत तुम्हाला ए इज इक्वल टू 3b आहे, ए व्हॅल्यू 6 मिळाला, ए 6 मिळाला, बी 2 मिळाला. फायनली आपल्याला क्वेश्चन मध्ये फाइंड आउट काय करायचं बघा, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स. ओके, तर आता मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करताना ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स ही व्हॅल्यू जी आहे ती लेसर दॅन इक्वल टू रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि ग्रेटर दॅन इक्वल टू मायनस ऑफ अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असेल. तर ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 6 साइन एक्स, ए व्हॅल्यू 6 पुट केली, बी ची व्हॅल्यू 2 कॉस एक्स पुट करा. मॅक्सिमम व्हॅल्यू येणार बघा ए स्क्वेअर दॅट इज 36 प्लस 4, मिनिमम येणार 36 प्लस 4 मायनस येणार त्याला. आता मॅक्सिमम विचारले म्हटल्यानंतर ही व्हॅल्यू येणार तुमची √40. क्वेश्चन मध्ये काय फाइंड करायला बघा आपल्याला, मॅक्सिमम व्हॅल्यू दॅट इज ऑप्शन ए इज करेक्ट. बघा सगळ्यांना समजलं का, काय डाऊट असेल तर विचारा. ठीक आहे, समजलं असेल तर मी नेक्स्ट क्वेश्चनला जातो बघा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन 5th नंबर काय दिला बघा, कोसेक रेस टू 5x dx ची व्हॅल्यू तुम्हाला अल्फा आणि बीटा च्या टर्म मध्ये दिलेली आहे. दॅट इज आपल्याला ह्याच्यामध्ये आता अल्फा आणि बीटाच फाइंड करायचा आहे. हा क्वेश्चन तुम्हाला कसा करता येईल बघा, की कोसेक रेस टू 5x आहे, आपल्याला इंटिग्रेशन माहिती आहे कोसेक स्क्वेअर एक्सचं, तर हे इंटिग्रेशन कोसेक रेस टू 5x तुम्हाला असं स्प्लिट करता येईल का बघा, कोसेक क्यूब एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. हे केल्यानंतर काय करा, ह्याला यू आणि ह्याला व्ही कन्सिडर करा आणि बायपार्ट्स फॉर्म्युला यूज करूया. आता बायपार्ट्स फॉर्म्युला यूज केला तर पहिल्यांदा येणार यू दॅट इज कोसेक क्यूब एक्स इंटू व्ही डी एक्स दॅट इज कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेशन व्ही डी एक्स
that is cosec square x into dx into derivative of u आहे बघा cosec cube x ब्रॅकेट कंप्लीट dx. करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप बघा. कोसेक क्यूब एक्स कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन येणार आहे मायनस कॉटेक्स मायनस परत हे येणार मायनस कॉटेक्स आणि डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे कोसेक क्यूब एक्सचा. तर तो एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला येणार ना. चेन रूल वापरायला पाहिजे. 3 कोसेक स्क्वेअर एक्स परत कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. डेरिव्हेटिव्ह काढला आणि ब्रॅकेट कम्प्लीट जर पहिल्या इंटिग्रेशनचा डीएक्स तो आहे तसा लिहा. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप मायनस कॉट एक्स इंटू कोसेक क्यूब एक्स. आता यातलं बघा साईन मायनस मायनस प्लस मायनस मायनस होणार 3 इंटू काय राहील बघा कॉट एक्स इंटू कॉट एक्स कॉट स्क्वेअर एक्स आणि कोसेक क्यूब एक्स डीएक्स. त्याला मी लेट से आय कन्सिडर करतो. ही व्हॅल्यू आय ची झाली का बघा. ठीक आहे. आता हे सोडवल्यानंतर बघा परत एकदा इंटिग्रेशन तुम्हाला आता काढावं लागणार 3 कॉट स्क्वेअर एक्स इंटू कोसेक क्यूब एक्सचं इंटिग्रेशन परत काढावं लागणार. मग याला तुम्ही I1 म्हणू शकता किंवा यातच सोडवला तरी चालेल. कसंही करा. मी सेपरेटच सोडवतो. I1 कन्सिडर करतो. आणि आता I1 जो घेतलेला आहे त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. I1 ची व्हॅल्यू काय येणार आहे बघा 3 तात्पुरतं मायनस कॉन्स्टंट आहे म्हणून बाहेर घ्या त्याला. इंटिग्रेशन आपण कॉट स्क्वेअर एक्स इंटू कोसेक क्यूब एक्स डीएक्स असं कन्सिडर करूया I1. आपल्याला इंटिग्रेशनचा जो फॉर्म्युला माहिती आहे तो माहित आहे कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स मायनस कॉट एक्स. हा ठीक आहे. परत रिजॉईन करा काय फक्त एंड झालं की मीटिंग परत त्याच याला रिजॉईन व्हा. ओके. मी आता कंटिन्यू करतो बघा. कॉट स्क्वेअर एक्स इंटू कोसेक क्यूब एक्स आहे बघा. आपल्याला इंटिग्रेशन माहित आहे कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स. बरोबर आहे का बघा. ठीक आहे. परत काय करू शकता बघा ह्याच्यात समोर कॉट स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू जी आहे ते 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर एक्स आहे. अजून इंटिग्रेशन सुटत नाही ना आपल्याला. त्यामुळे कॉट स्क्वेअरची व्हॅल्यू काय पुट करूया बघा कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1 आणि ब्रॅकेटच्या बाहेर राहिलेला आहे कोसेक क्यूब एक्स इंटू डीएक्स. आत मल्टिप्लाय करा काय राहणार बघा कोसेक रेस टू 5x मायनस कोसेक क्यूब एक्स ब्रॅकेट कंप्लीट डीएक्स. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप चेक करतो बघा. I1 इज इक्वल टू इंटिग्रेशन कोसेक रेस टू 5x dx सेपरेट द्या. कोसेक रेस टू 5x dx मायनस इंटिग्रेशन कोसेक क्यूब एक्स कोसेक क्यूब एक्स डीएक्स. सापडते का एरर बघा जरा कोणाला. ठीक आहे. जरा बघा थोडस हे मला वाटतं इथलं रॉंग झालेले स्टेप्स आहेत या. बघा इथं सॉल्व्ह करतो मी. बघा समजते का. हे जे आय आहे हे मायनस कॉट एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 3 बाहेर घ्या. कॉट स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ना कॉट स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ना तिथं जर आपण कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1 इंटू जर कोसेक क्यूब एक्स डीएक्स घेतलं असतं तर काय राहिलं असतं बघा हे जे आहे तो इथला पार्ट बघा
थोडासा हा पण चेंज करतो. आय इज इक्वल टू मायनस कॉट एक्स मायनस कॉट एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 3 इंटू कोसेक क्यूबने मल्टिप्लाय करा. काय झालं असतं बघा, कोसेक रेज टू 5x मायनस कोसेक क्यूब एक्स ब्रॅकेट कम्प्लीट dx आला असतं. बघा आता बरोबर येईल असं वाटतंय मला. आय इज इक्वल टू मायनस कॉट एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 3 इंटू इंटिग्रेशन कोसेक रेज टू 5x dx मायनस मायनस प्लस 3 इंटू कोसेक क्यूब एक्स dx. थोडं फास्ट लिहितो बघा, समजते का बघा. आय इज इक्वल टू मायनस कॉट एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 3 आणि जे कोसेक क्यूब कोसेक रेस टू 5x आहे ना, त्याला समजा आय म्हटलं असतं आपण. हे जे लिहिलेलं आहे हे खोडतो बघा मी. काय झालं असतं बघा, मग ही व्हॅल्यू आय झाली असती प्लस 3 इंटू हे जे आहे ना त्याला मी I1 कन्सिडर करतो. म्हणजे हे 4i इज इक्वल टू मायनस कॉट एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स प्लस 3 टाइम्स ऑफ I1. आता I1 सॉल्व्ह करूया. I1 इज इक्वल टू कोसेक क्यूब एक्स जे आहे ना ते काय करतो बघा, कोसेक एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स. हे यू इंटू व्ही फॉर्म्युला यूज करा. I1 इज इक्वल टू पहिल्यांदा येणार बघा यू, दॅट इज कोसेक एक्स इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेशन कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ कोसेक एक्स ब्रॅकेट कम्प्लीट डीएक्स. I1 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअरचं मायनस कॉट एक्स येणार इंटू कोसेक एक्स मायनस इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स आणि कोसेकचा परत डेरिव्हेटिव्ह जो येणार आहे तो मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. ठीक आहे, डीएक्स. बघा बरोबर आहे का आता. I1 इज इक्वल टू मायनस कॉट एक्स इंटू कोसेक एक्स मायनस मायनस प्लस मायनस मायनस राहिलं आणि कॉट इंटू कॉट काय येणार बघा, कॉट स्क्वेअर एक्स इंटू कोसेक एक्स डीएक्स. I1 इज इक्वल टू मायनस कॉट एक्स इंटू कोसेक एक्स इंटिग्रेशन. याची परत व्हॅल्यू I1 आहे लक्षात घ्या. ह्या कॉट स्क्वेअरचं परत काय करूया बघा, कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1 ब्रॅकेट कम्प्लीट कोसेक एक्स डीएक्स. बघा बरोबर आहे का. ठीक आहे, आता कोसेक एक्सने जर मल्टिप्लाय केला तर काय राहणार बघा, I1 इज इक्वल टू मायनस कॉट एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स झालं मायनस मायनस आत मल्टिप्लाय केला तर काय राहणार बघा, कोसेक एक्स इंटू कोसेक स्क्वेअर कोसेक काय येणार बघा, क्यूब एक्स डीएक्स राहिला परत मायनस मायनस प्लस इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स डीएक्स. I1 इज इक्वल टू मायनस कॉट एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स. हे मायनस परत व्हॅल्यू I1 आहे बघा, कारण कोसेक क्यूब एक्सलाच आपण काय कन्सिडर केलं होतं बघा, हे I1 कन्सिडर केलं होतं ना, ती व्हॅल्यू तिथं परत पुट करून टाकली आणि प्लस कोसेक एक्स जे इंटिग्रेशन येणार आहे ते लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. मायनस I1 इकडे घेतला तर ते 2I1 इज इक्वल टू मायनस कॉट एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स प्लस लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. ही जी I1 ची व्हॅल्यू पुट करता येईल तुम्हाला हाफ ऑफ, आणि ते आपण हे जे इक्वेशन नंबर लिहिलेलं आहे बघा, अगोदर जर इक्वेशन नंबर 1 कन्सिडर केला असेल तर याला इक्वेशन नंबर 2 करा. तर ते 4i इज इक्वल टू बघा, इक्वेशन नंबर 2 बिकम्स 4i इज इक्वल टू 4i इज इक्वल टू काय राहिलं बघा, मायनस कॉट एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स प्लस 3 टाइम्स ऑफ आय प्लस 3 टाइम्स ऑफ I1 आहे. ऍक्च्युली आता I1 ची व्हॅल्यू काय येणार बघा, इकडे 2 आला तर हे मायनस हाफ ऑफ कॉट एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स प्लस हाफ ऑफ लॉग ऑफ मॉड ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी आला. ठीक आहे, तर हे 4i इज इक्वल टू बघा, हे -3/2 -1 कारण हे कॉट एक्स कोसेक स्क्वेअर एक्स सेम आहे, -5/2 कॉट एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स आलं आणि प्लस 3 ने मल्टिप्लाय केलं तर ती व्हॅल्यू 3/2 लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी.
आपल्याला फायनली काय व्हॅल्यू काढायची आहे बघा, कोसेक रेस टू 5x काढायचं ना. ठीक आहे, म्हणजे आय सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. आता हे सॉल्व्ह करताना बघा काय राहणार, आय इज इक्वल टू हे -5/8 कॉट एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स झाला, प्लस 4 इकडे घेतला तर 3/8 लॉग ऑफ कोसेक एक्स 1 बाय तुम्ही काय लिहू शकता बघा, साइन एक्स कॉट एक्स म्हणजे कॉस एक्स अपॉन साइन एक्स झालं, प्लस सी. आय इज इक्वल टू -5/8 कॉट एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स प्लस 3/8 लॉग ऑफ हे 1 मायनस कॉस एक्स बाय साइन एक्स येणार, प्लस सी. दॅट इज आय इज इक्वल टू -5/8 कॉट एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स प्लस 3/8 हे लॉग ऑफ 1 मायनस कॉस म्हणजे काय राहणार बघा, इथं बाजूला लिहितो बघा मी, 1 मायनस कॉस दॅट इज 2 साइन स्क्वेअर x/2 आणि साइन एक्सचा हाफ अँगल फॉर्म्युला येणार 2 साइन हाफ इंटू कॉस हाफ. आणि या जर दोघांचा रेशो घेतला तर 2 2 कॅन्सल होईल, साइन पण कॅन्सल होईल बघा, साइन बाय कॉस म्हणजे तुमचं राहणार आहे tan x/2 प्लस सी. हे झालं फायनल आन्सर. तुम्ही आता कम्पेअर करून बघा तुम्हाला ऍक्च्युअली व्हॅल्यू कुठल्या फाइंड करायच्या आहेत. कॉट एक्स इंटू कोसेक एक्स जे आहे ते कम्पेअर करून घ्या आणि त्याप्रमाणे सोडवून घ्या. क्वेश्चन करेक्ट आहे का बघा. सगळीकडे लिहिलेले स्टेप बरोबर आहेत का बघा. हे मला वाटतं इथं आय ची व्हॅल्यू मायनस कॉट एक्स इंटू कोसेक क्यूब एक्स आहे ना, इथं थोडं चेंज करा, कोसेक स्क्वेअर लिहिलंय ते कोसेक क्यूब एक्स येणार बघा. या ठिकाणी 3 3 3 हे प्रत्येक ठिकाणी 3 येणार ना. ठीक आहे, म्हणजे हे सॉल्व्ह करून तुम्हाला इथं आय ची व्हॅल्यू जेव्हा घेणार आहे ती 3 राहणार, 3 3 3 आणि हे 3 राहिलं बरोबर. कारण तुम्हाला क्वेश्चन मध्ये बघा जे कन्व्हर्ट करायचे आहे बघा, अल्फा कॉट एक्स इंटू कोसेक एक्स आणि परत कोसेक स्क्वेअर एक्स प्लस 3/2 आहे. म्हणजे तुम्ही परत इथं काय करू शकताय बघा, की हे जे सॉल्व्ह केले ना तुम्ही कोसेक क्यूब एक्स, त्या कोसेक क्यूब एक्सच्या ठिकाणी कोसेक एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स करा आणि कोसेक स्क्वेअरचं कन्वर्ट करून घ्या, सिम्प्लिफाय करून घ्या, आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, मी नेक्स्ट क्वेश्चन कडे जातो. थोडस आपण पुढचा क्वेश्चन बघूया, याच्यानंतर पीडीएफ पाठवतो, तुम्ही चेक करून घ्या. ठीक आहे, परत काय दिलेलं आहे बघा, हा क्वेश्चन पहिला घेऊया वाटलं तर. बघा क्वेश्चन नंबर 7 स्टार्ट करूया पहिला. काय दिले बघा, x⁸ मायनस एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स आणि डिनॉमिनेटर मध्ये बघा x⁻12 3x⁻6 प्लस 1 दिलेला आहे. आता सरळ सरळ तुम्हाला कळते की टॅन इनव्हर्सचा ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे ते x³ प्लस 1/x³ दिले. म्हणजे सबस्टिट्यूशन तुम्ही इथे एक काम करू शकता की टॅन इनव्हर्स x³ प्लस 1/x³ ला टी ठेवा. याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर टॅन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह किती येणार बघा, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, आणि परत जो डेरिव्हेटिव्ह काढणार x³ तो 3x² येणार आणि 1/x³ डेरिव्हेटिव्ह येणार -3/x⁴ dt/dx. बघा बरोबर आहे का. हे सॉल्व्ह करून घ्या, 1/1 प्लस x³ a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर करा, x⁻6 1/x⁻6 प्लस 2 येणार, कारण 2ab केला तर x³ कॅन्सल होऊन जाईल. इकडचं सिम्प्लिफिकेशन करून घ्या, एलसीएम येणार x⁴, क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर 3x⁻6 मायनस 3 इज इक्वल टू dt/dx राहणार. आता याच्या डिनॉमिनेटर मध्ये प्रत्येकाच्या 1च आहे, इथला जर एलसीएम घेतला तर तो x⁻6 येणार, 1 x⁻6 न्युमरेटरला x⁻6 परत x⁻6 ने मल्टिप्लाय केला तर x⁻12 प्लस 1 प्लस x⁻6 इंटू न्युमरेटर मध्ये तर 1च आहे. इथं 3 कॉमन घ्या, x⁻6 मायनस 1 डिवायडेड बाय x⁻4 इज इक्वल टू dt/dx राहील. x⁻6 आहे, x⁻4 आहे बघा, यातले x⁻4 कट होईल, डिनॉमिनेटर मध्ये राहणार आहे x²
ते न्युमरेटरला जाईल. 3 इंटू एक्स स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एक्स रेस टू 6 मायनस 1. परत बघा एक्स रेस टू 12 एक्स रेस टू 6 एक्स रेस टू 6 2 टाइम्स ऑफ एक्स रेस टू 6 प्लस 1. करेक्ट. आणि हे राहिलेलं आहे आता बघा dt बाय dx. तुम्हाला रिक्वायर्ड किती आहे बघा थोडंसं आता, की हे जर एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केला तर एक्स रेस टू 8 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स रेस टू 12 प्लस बघा सगळं बरोबर आहे का? हे मला वाटतं तर इथं तिथे 2x, हा 2x रेस टू 6. करेक्ट करेक्ट. हे 3x रेस टू 6 होणार. बरोबर करेक्ट. हे मी 2 लिहिलेलं नव्हतं, ते एक्स रेस टू 6 झालं प्लस 1 झालं इज इक्वल टू हे dx इज इक्वल टू dt बाय 3 करा. बघा बरोबर आहे का? म्हणजे एक्झाम्पल काय राहील बघा, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी होईल आणि जो सगळा रिमेनिंग पार्ट आहे बघा तो तुमचा dt बाय 3 राहणार. तर 1/3 बाहेर घ्या, आन्सर येणार लॉग टी प्लस सी. ठीक आहे, आन्सर येऊन गेलं बघा तुमचं. लॉग ऑफ टी ची व्हॅल्यू काय पुट केली आपण, ती टॅन इनवर्स ऑफ एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब प्लस सी. दिस इज द आन्सर. कुठला ऑप्शन येतोय बघा? 1/3 पण मला वाटते पॉवर मध्ये घेतलेला आहे आणि ऑप्शन नंबर ए करेक्ट येऊन जाईल. ठीक आहे, करेक्ट आहे. बघा बरोबर आहे का? समजलं असेल तर मागचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे तुम्हाला. साइन रेस टू 3/2 प्लस कॉस रेस टू 3/2 अपॉन साइन क्यूब एक्स कॉस क्यूब एक्स. ठीक आहे, बरंच काय काय दिलंय तुम्हाला आणि राईट साईडला पण दिलेलं आहे, कम्पॅरिझन करून सोडवायचं आहे. तर हे एक्झाम्पल कसं करता येईल असं विचार करा बघा. आता साइन रेस टू 3/2 एक्स प्लस कॉस रेस टू 3/2 एक्स डिवायडेड बाय स्क्वेअर रूट मध्ये व्हॅल्यू काय दिली बघा, साइन क्यूब एक्स कॉस क्यूब एक्स आणि साइन ऑफ एक्स मायनस थिटा आहे, दॅट इज साइन ऑफ ए मायनस बी फॉर्म्युला यूज करा. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. पहिल्यांदा साइन ऑफ ए मायनस बी फॉर्म्युला यूज केला. ठीक आहे. आता याच्यानंतर काय करा, सेपरेट करा, कारण न्यूमरेटर मध्ये दिले तुम्हाला साइन रेस टू 3/2 एक्स अपॉन अंडर रूट मध्ये काय दिले बघा, साइन क्यूब एक्स कॉस क्यूब एक्स साइन एक्स कॉस थिटा मायनस कॉस एक्स साइन थिटा डीएक्स प्लस इंटिग्रेशन कॉस रेस टू 3/2 एक्स अपॉन डिनॉमिनेटर आहे तसं लिहिला बघा परत, साइन क्यूब एक्स कॉस क्यूब एक्स साइन एक्स कॉस थिटा मायनस कॉस एक्स साइन थिटा डीएक्स. बघा पहिला एक तर स्टेप बरोबर आहे का ही? नेक्स्ट स्टेप मध्ये बघा आता काय करता येईल. वर साइन रेस टू 3/2 आहे बघा आणि हे जे डिनॉमिनेटर मध्ये आहे बघा, ही किती आहे बघा व्हॅल्यू, साइन रेस टू 3 आहे. ती जर तुम्ही आहे तशी बाहेर घेतला तर ते 3/2 होऊन जाईल आणि साइन रेस टू 3/2 कट होईल. पण आतली ही जी टर्म आहे ती कॉस क्यूब एक्स आहे ना, बरोबर आहे. ते कॉस क्यूब रेस टू 3/2 करून का उपयोग नाही, कारण कॅन्सल होणार नाही. म्हणजे इथे एक तुम्हाला काय स्टेप करावं लागेल बघा, की साइन रेस टू 3/2 एक्स आहे, ही तर व्हॅल्यू बाहेर घेतली तर साइन रेस टू 3/2 एक्स राहणारच आहे. स्क्वेअर रूट मध्ये एक काम करा की कॉस क्यूब एक्स आहे, रेस टू आता हे इवन पॉवर जर घेतला तर हाफ म्हणून बाहेर येईल. ह्या ब्रॅकेटमधून कॉस एक्स कॉमन घ्या, म्हणजे कॉस एक्स कॉमन घेतलात तर डिवाइड बाय ह्याच्या कॉस एक्स होणार, म्हणजे टॅन एक्स इंटू कॉस थिटा होणार, मायनस कॉस एक्स कॉमन घेतला म्हणजे राहणार साइन थिटा. स्टेप करेक्ट आहे का बघा. प्लस सिमिलर वे बघा, कॉस रेस टू 3/2 एक्स आहे, ही जर आहे तशी टर्म जर कॉमन घेतला तर कॉस रेस टू 3/2 एक्सच आहे. ब्रॅकेटमध्ये बघा साइन क्यूब एक्स आहे आणि ह्या ब्रॅकेटमधून साइन एक्स कॉमन घ्या, काय राहणार बघा, साइन एक्स कॉमन घेतला तर कॉस थिटा, साइन याला डिवाइड होणार म्हणजे काय राहणार बघा, कॉट एक्स
इंटू साइन थिटा dx आलं. ही स्टेप केल्यानंतर काय होईल की साइन रेस टू 3/2 कॉस रेस टू 3/2 सेकंड ह्याच्यामध्ये कॅन्सल झालं. आता इथं बघा की कॉस रेस टू 4 होणार, बाहेर आला तर ते कॉस स्क्वेअर एक्स होणार. म्हणजे तुम्ही काय लिहू शकताय बघा की इंटिग्रेशन 1 कॉस स्क्वेअर एक्स आलं, ब्रॅकेटमध्ये काय राहणार बघा, टॅन एक्स इंटू कॉस थिटा मायनस साइन थिटा, स्क्वेअर रूट मध्ये राहणार. टॅन एक्स इंटू कॉस थिटा, टॅन एक्स इंटू कॉस थिटा कॉस थिटा मायनस साइन थिटा इंटू डीएक्स प्लस सिमिलर वे या ब्रॅकेट मधून काय येणार बघा, साइन रेस टू 4 झालं, बाहेर येताना पॉवर हाफ होईल ना स्क्वेअर रूट असल्यामुळे, तर ती राहणार व्हॅल्यू साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर रूट मध्ये कॉस थिटा मायनस कॉट एक्स इंटू साइन थिटा स्क्वेअर रूट मध्येच आहे, ब्रॅकेट कम्प्लीट डीएक्स. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे ना, म्हणजे जे थिटावालं फंक्शन आहे ना ते कॉन्स्टंट कन्सिडर करा. आता हे 1/cos स्क्वेअर एक्स म्हणजे सेक स्क्वेअर एक्स डीएक्स आलं अपॉन रूट ऑफ टॅन एक्स कॉस थिटा मायनस साइन थिटा, परत साइन स्क्वेअर एक्स 1/sin स्क्वेअर एक्स म्हणजे कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स होणार, अंडर रूट मध्ये कॉस थिटा मायनस कॉट एक्स इंटू साइन थिटा. बघा बरोबर आहे का? आता हे दोन इंटिग्रेशन सेपरेट सोडवायचे. थिटा मी कॉन्स्टंट आहे म्हणतोय, याचा अर्थ बघा टॅनचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये ऍडजस्टमेंट झालेला आहे. इथं सबस्टिट्यूशन काय करा, टॅन एक्स कॉस थिटा मायनस साइन थिटाला टी करा. ठीक आहे, आणि जर डेरिव्हेटिव्ह काढला तर टॅनचा हे कॉस थिटा ऍज अ कॉन्स्टंट कन्सिडर येईल, तर ही व्हॅल्यू राहणार बघा कॉस टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती राहणार बघा, सेक स्क्वेअर एक्स कॉस थिटा कॉन्स्टंट आला, या थिटाचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही काय करू शकताय, झिरो कन्सिडर करू शकता. हा ठीक आहे, इज इक्वल टू काय राहणार बघा, हे डी टी बाय डी एक्स, तर सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी बाय कॉस थिटा. सिमिलर वे इथं पण एक सबस्टिट्यूशन ठेवू शकताय, पुट मी समजा कॉस थिटा कॉट एक्स इंटू साइन थिटाला इथं टी केलं, दोन्ही पॅरामीटर वेगळे आहे ना, सबस्टिट्यूशन वेगळे आहेत, मी आता पण टीच कन्सिडर केलं. याचा परत डेरिव्हेटिव्ह काढला तर विथ रिस्पेक्ट टू तुम्ही काय काढणार आहे बघा, एक्स काढणार आहे, म्हणजे हे झिरो झालं, कॉन्स्टंट आहे बरं का फंक्शन, तर कॉटचा डेरिव्हेटिव्ह येणार मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, मायनस मायनस प्लस झालं, कोसेक स्क्वेअर एक्स साइन कॉन्स्टंट आहे इज इक्वल टू डी टी बाय डी एक्स आलं. आपल्याला लागणार आहे बघा कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी बाय साइन थिटा. ओके, इंटिग्रेशन काय राहिलं बघा, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स म्हणजे डी टी बाय कॉस थिटा, हे 1/√t झालं, प्लस हे इंटिग्रेशन काय राहणार बघा, डी टी बाय साइन थिटा येणार, आणि हे 1/√t झालं का बघा. आता 1/cos थिटा म्हणजे व्हॅल्यू येणार आहे सेक थिटा टी पॉवर हाफ, न्यूमरेटर मध्ये घ्या, मायनस हाफ झालं विथ रिस्पेक्ट टू टी, परत ही व्हॅल्यू 1/sin कोसेक थिटा टी पॉवर मायनस हाफ इंटू डी टी. आता हे इंटिग्रेशन आपल्याला माहित आहे, सेक थिटा आहे तसं राहिलं, टी रेस टू मायनस हाफ म्हणजे एक्स रेस टू एन फॉर्म्युला, एक्स रेस टू एन प्लस 1/n+1 प्लस कोसेक थिटा टी रेस टू हाफ बाय हाफ प्लस सी. हे 1/2 चं 2 होणार, 1/2 चं 2 होणार बघा. आता ऍक्च्युली आपल्याला एक्झाम्पल मध्ये काय दिलंय त्याप्रमाणे ऍडजस्ट करूया. हे 2 इंटू सेक थिटा रूट टी, 2 इंटू कोसेक थिटा इंटू रूट टी प्लस सी. आता दिलेल्या राईट साईडवर क्वेश्चनच्या ती व्हॅल्यू तुम्हाला कम्पेअर करता येईल, आणि त्यानुसार तुम्हाला ए आणि बी व्हॅल्यू मिळेल. ए बी ची व्हॅल्यू काढायची आहे का बघा. ठीक आहे, बघा सबस्टिट्यूशन कळालं का बघा, एक्झाम्पल कळाले का बघा, एकदा थोडे तुम्ही रिपीट सॉल्व्ह करा. आज आपण 2024 बघितलंय, काल आपण 2025चं बघितलंय, उद्या आपण आता 2023चे एक्झाम्पल कंटिन्यू करू. ठीक आहे, म्हणजे तुमचा इनडिफायनेटचे हे 3 इयरचे PYQ सगळे कम्प्लीट होतील.
ओके, त्यानंतर आपण डिफानेट इंटिग्रेशनचं स्टार्ट करू. ठीक आहे, कळालं का सगळ्यांना बघा? ठीक आहे, मीटिंग एंड करतो. थँक्यू, उद्या भेटू.